क्रूड ऑइल 6% कोसळलं तरीही पेट्रोल डिझेल 3 रुपयांनी महागलं। मंडळी, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चं तेल क्रूड ऑइल हे 6 रुपयांनी कोसळले। मग आपल्याला वाटलं की पेट्रोल डिझेलच्या किमती पण कमी होतील, पण पेट्रोलियम मंत्र्यांचा अजबच दावा पुढे आलाय। कच्चं तेल 6% कोसळलं, पण इकडे पेट्रोल डिझेल 3 रुपयांनी महाग केलं। देशभरात आज सकाळी 6 वाजल्यापासून पेट्रोलच्या दरात 2.61 रुपयांनी तर डिझेलच्या दरात 2.71 रुपयांनी मोठी वाढ झाली आहे। गेल्या 10 दिवसांमधील ही सलग चौथी दरवाढ असल्यानं सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री बसली आहे। येत्या काही दिवसातच पेट्रोल आणि डिझेलचा दर 200च्या पार जाणार असल्याची दाट शक्यता आहे। कच्च्या तेलाच्या किमती कोसळल्या तरी भारतात पेट्रोल डिझेल का महागलं? देशात किती साठा शिल्लक आहे? किती दिवस पुरेल आणि पेट्रोल डिझेल बंद होणार का? पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मधून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी। आपण पाहत आहात LS मराठी। अमेरिका आणि इराण मधील संभाव्य शांतता चर्चेच्या आशेमुळे जागतिक बाजारात कच्चं तेल सुमारे 98.73 प्रति बॅरलच्या आसपास खाली आलंय। गेल्या काही आठवड्यात कच्च्या तेलाच्या दरात सुमारे $27 प्रति बॅरलची मोठी घसरण झाली आहे। कच्च्या तेलाचे दर कमी होऊनही भारतात पेट्रोल डिझेल महाग होण्यामागे काही कारणं सांगण्यात येत आहेत। फेब्रुवारी 2026 पासून सुरू असलेल्या युद्धादरम्यान जेव्हा कच्चं तेल $120 पेक्षा जास्त होतं, तेव्हा भारतीय सरकारी तेल कंपन्यांनी देशात पेट्रोल डिझेलचे भाव अचानक वाढवले नव्हते। आंतरराष्ट्रीय किमती वाढलेल्या असताना देशात दर स्थिर ठेवल्यामुळे या कंपन्यांना प्रचंड नुकसान सोसावं लागत होतं। कच्च्या तेलाचे दर कमी होऊनही भारतात पेट्रोल डिझेल महाग होण्यामागे काही कारणं सांगण्यात येत आहेत। फेब्रुवारी 2026 पासून सुरू असलेल्या युद्धादरम्यान जेव्हा कच्चं तेल $120 पेक्षा जास्त होतं, तेव्हा भारतीय सरकारी तेल कंपन्यांनी देशात पेट्रोल डिझेलचे भाव अचानक वाढवले नव्हते। आंतरराष्ट्रीय किमती वाढलेल्या असताना देशात दर स्थिर ठेवल्यामुळे या कंपन्यांना प्रचंड नुकसान सोसावं लागत होतं। आता कच्चं तेल थोडं स्वस्त झालं असलं तरी तेल कंपन्या त्यांच्या झालेल्या जुन्या तोट्याची भरपाई करण्यासाठी सध्या देशांतर्गत किमती वाढवत आहेत। आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाची खरेदी ही अमेरिकन डॉलरमध्ये केली जाते। जर डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया कमजोर झाला तर कच्चं तेल स्वस्त असूनही ते आयात करण्यासाठी भारताला अधिक पैसे मोजावे लागतात, म्हणून ही वाढ झाली असं म्हटलं जातंय। देशात पेट्रोल डिझेलच्या किमतीत सलग चौथ्या वेळा वाढ झाली आहे। भारतामध्ये 18 दिवस पुरेल इतकाच इंधन साठा शिल्लक असल्याचा अहवाल द इकॉनॉमिक टाइम्सने 15 मे 2026 रोजी प्रसिद्ध केला होता। त्यानुसार आता पाहिलं तर 90 दिवस गेलेत आणि 8 दिवस राहिलेत। यामुळे भारताकडे केवळ 8 दिवस पुरेल इतकाच इंधन साठा उपलब्ध आहे असं म्हणता येईल। ज्याप्रमाणे पेट्रोल डिझेलच्या किमतींचा आलेख जोराने आणि सातत्याने वर सरकतोय, त्यावरून पेट्रोल डिझेल येत्या काळात बंदही होण्याची दाट शक्यता आहे। केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयानं नुकतंच प्रसिद्ध केलेल्या अधिकृत परिपत्रकानुसार भारताकडे जमिनीखाली उभारलेल्या विशेष साठवणुकीत साधारण 9 दिवस पुरेल इतका अतिरिक्त कच्चं तेल आणीबाणीच्या काळासाठी राखीव ठेवण्यात आले, तर देशात 60 दिवस पुरेल इतकं कच्चं तेल, नॅचरल गॅस आणि पेट्रोल डिझेलचा एकत्रित साठा रिफायनरी आणि तेल कंपन्यांकडे सुरक्षित आहे। घरगुती गॅस सिलेंडरचा 45 दिवसांचा रोलिंग स्टॉक उपलब्ध आहे। मात्र एकट्या महाराष्ट्रात पाहिलं तर 3000पेक्षा जास्त पेट्रोल पंपांवर, विशेषतः नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव आणि अहिल्यानगरमध्ये अनेक पेट्रोल पंपांवर पेट्रोल डिझेल पूर्णपणे शिल्लक नाहीये। मे 2026च्या 2 आठवड्यात पश्चिम आशियातील तणावामुळे निर्माण झालेल्या पुरवठ्यातील विलंबाने आणि अफवांमुळे राज्यातील सुमारे 2000 पेट्रोल पंप तात्पुरते बंद झाले होते। महाराष्ट्र सरकारच्या आणि डीलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार राज्यातील एकूण 7500 पंपांपैकी सुमारे 2000 पेट्रोल पंपांवर नो स्टॉकचे बोर्ड लागल्यानं ते काही काळासाठी बंद ठेवावे लागले होते। अशातच आता पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलच्या किमतींमध्ये वाढ झाल्यानं सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलंय। शेतकऱ्यांना याची प्रचंड झळ सोसावी लागते। सलग वाढता दर पाहता पेट्रोल डिझेल बंद होऊ शकतं हा सवाल अनेकांना पडलाय। तर संभाव्य शक्यता आपण पाहूयात। भारत सरकारनं प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो PIB आणि पेट्रोल मंत्रालयामार्फत नुकतंच स्पष्ट केलंय की देशात इंधनाचा कोणताही तुटवडा नाही। भारताकडे सध्या सुमारे 60 दिवसांचा थेट इंधन साठा उपलब्ध आहे। भारत सरकारनं प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो आणि पेट्रोलियम मंत्रालयामार्फत नुकतंच स्पष्ट केलंय की देशात इंधनाचा कोणताही तुटवडा नाही। भारताकडे सध्या सुमारे 60 दिवसांचा थेट इंधन साठा उपलब्ध आहे। भारताची इंधन साठवणूक व्यवस्था 2 भागात विभागलेली आहे, हे आपल्याला समजून घ्यावं लागेल। कमर्शियल स्टॉक्स म्हणजेच ऑइल कंपन्यांचा साठा आणि स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह देशातील सरकारी तेल कंपन्या आणि रिफायनरीजच्या गोदामामध्ये
पाईपलाईनमध्ये आणि बंदरांवर मिळून साधारणतः 50 ते 64 दिवसाचं कच्चं तेल आणि शुद्ध पेट्रोल डिझेलचा साठा नेहमी उपलब्ध असतो. आणि आणीबाणीच्या काळासाठी भारत सरकारने विशाखापट्टणम, मंगळूर आणि पाडूर येथे जमिनीखाली खडकाळ गुहा तयार केल्या आहेत. या धोरणात्मक साठ्यामध्ये 5.33 दशलक्ष मेट्रिक टन कच्चं तेल साठवण्याची क्षमता आहे, जे आणीबाणीच्या म्हणजेच देशाच्या संकट काळात देशाला वापरता येऊ शकतं. आणि हे शिल्लक आहे फक्त 9 दिवस पुरेल इतकंच. हा साठा संपल्यावर भारत काय करणार? तर 60 दिवसांचा साठा आहे याचा अर्थ असा नाही की 60 दिवसांनंतर देशातील तेल संपेल. तेल आयात ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे. दररोज आंतरराष्ट्रीय बाजारातून कच्च्या तेलाने भरलेली जहाजं भारताच्या बंदरावर येत असतात आणि साठ्याची भरपाई करता राहतात. 60 दिवसांचा साठा हा केवळ बफर म्हणून ठेवला जातो, जेणेकरून जगात मोठं युद्ध झालं किंवा पुरवठा साखळी विस्कळीत झाली तरी देशाला 2 महिने कोणतीही अडचण येणार नाही. परंतु भविष्यात इंधनाचा वापर नक्कीच मर्यादित केला जाणार आहे. जागतिक स्तरावर 2030 ते 2040 दरम्यान पेट्रोल डिझेलच्या नवीन गाड्यांची विक्री पूर्णपणे बंद करून 100% इलेक्ट्रिक, हायब्रिड आणि हायड्रोजन फ्युएल सेल वाहनं आणण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. थोडक्यात सांगायचं तर देशात सध्या मुबलक इंधन साठा असून घाबरण्याचं कोणतंही कारण नाही. पेट्रोल डिझेल अचानक बंद होणार नाही, तर आगामी 10 ते 15 वर्षात ते हळूहळू इलेक्ट्रिक आणि ग्रीन एनर्जीमध्ये रूपांतरित केलं जाईल. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.